मी आमचं काम आवरलं ते खुश झाली. आता लई भूक लागली आहे. केळ तरी खाते. परत हे येते तर मला खाऊन द्यायची नाही केळ. नुसतं म्हणते की तू खातच राहते उपासाच्या नावाखाली. त्यांना याच्या आधी खाऊन घेते. काय रे तू काय करू राहिली? हा तिथं मला काय लपू राहील तिकडे हातात? एवढे केळ होत मला खावायला. अख्खं केळाचं डझन भर केळ आणले होते. सकाळपासून मी काय खाल्लं नाही. अरे उपासाचं नाव खाली सगळं खाती तू म्हणते उपास मला. इथं मला भूक लागली, मला स्वयंपाक बनवला की नाही? अरे ते खायचं सोडून द्या आधी तू. मी काय विचारू राहील तुला? मला स्वयंपाक बनवला की नाही तू जेवायला? अरे मी नंतर खाईन, तू मला आधी जेवायला दी. नंतर नाही भेटणार. आणि हे कोणता उपास आहे सगळं खाऊन पिऊन? अरे अजून नाही मला केळ. आईचं बी भाजी पोळी खायची, सगळं खायचं, केळं खायची. आणि आता वेगळंच कारभार आहे. स्वतः उपास धरायचं, सगळं खायचं आणि दुसऱ्याला खाऊन नाही द्यायचं. बरं जाऊ दे, मला काही बनवलंय की जेवायला? अरे काही बनवलेलं असलं तर आण मला जेवायला, मला भूक लागली. इथं उपवास धरायला काय होतं एखाद्या दिवशी तुम्हाला? ये बड़ी अच्छी बात कही है. मला 2 केळ खाऊन देत नव्हते आणि त्यांना वाटलं की यांच्या स्वयंपाकच नाही गेला. मुद्दाम बोलले नाही, बघू यांच्या तोंडातून काय निघतंय काय नाही. लगेच स्वतःला उपवास येतं, खात बसती. मला काही केलं नाही. आणि आता ही मेथीची भाजी, पोळ्या, शेव, हे गोड गोड मस्त खायला, तेव्हा नाही त्यांना बायकोची आठवण येणार. केळ सुद्धा खाऊन देणार मला. साधं माणूस नुसतं खायला. मला किती वेळ झाला? जरा तुम्हाला काय वाटलं होतं की बसली केळं खात, माझ्यासाठी काही बनवलंच नाही. आता मग तुम्ही म्हणणार का तुला उपवास आहे, तू हे खाती, 2 केळं खाते, तू म्हणजे लगेच डोळ्यामध्ये सलाईन लागलं. तुम्ही सांगली कोणी आणली? काल बाजार नव्हता का आपला? रविवार बाजारचा वार असतो ना. असं का? काय विसर भोळे काय? मला वाटलं काल संपून टाकले काय काय तो तावडीतून वाचली म्हणल्यावर मला भेटली आज शेव खायला. एवढंच आहे, किती खाता? आता मला खाता का? उपवास धरा म्हणले, एका दिवशी उपवास धरायला नाही जमत त्यांना. तू आहे ना उपवास धरायला? मी आहे ना उपवास धरायला. दोघांनी धरायचं असतो काय? मग इथं बसली काय? मला पाणी पिणी आण ना. कासका बिस्का लागलं मला, मग मी काय करू? नाही उठ, तू तीच बसली ना, मला जेवण नाही बरं का. तू उठ. पाणी आण, पाणी नंतर पाणी काय जाय, पाणी आण पहिले. पाणी आण म्हणजे प्रेमाने माणसानी एवढं तुम्हाला करून दिलंय, त्याच्याबद्दल तुम्हाला काही नाही. भाजी केली, शेव वाढून दिली. अरे पण मला तसं जेवण नाही जात, तू बसू नको ना. दडपण येतं बाहेर. दडपण येतं माझ्यावर. केळं खात होते तर मला किती म्हणत होते, किती केळं खाती, काय करती, पाणी आण, हे आण, ते आण. जेवायला बसले का शांत माणसं बसून देत नाही. अरे उपासाला कसं आहे? पाणी काय? अरे उपासाला कसं आहे, कमी जर जेवलं ना तर उपास सार्थक होत असतो माहिती. काय होतं? अरे पण ते कसं आहे, आता दोघांनी काय धरायचं? तो नसतं धरलं, मग नाही धरलं असतं. आता पुढच्या वेळेस नाही का मी नाही उपवास धरणार, तुम्ही उपवास धरायचा. पुढच्या वेळेस बघू. मला आहे ना लोणचं घेऊन जा. अरे तुला माहिती आहे मला जेवायला लोणचं लागत म्हणून. काकडी खायला काय होतं तुम्हाला? काकडी कुठे आहे? काकडी माणूस उपवास धरती आणि मी नवऱ्यालाच काय सगळं पुढे पुढे करायचंय, सगळं राहून जातं नाही. काकडी नाही, हे नाही, आणि नुसतं उपवास धरती. दर रविवारी शेव आणली का? सोमवारपर्यंत शेव येत नव्हती, ती खाऊन टाकायची. जाऊ दे, खा आपला. आता काय खोटं बोलता हो तुम्ही? किती खोटं बोलणार आहे? कमीत कमी स्वतःची तरी लाज वाटली पाहिजे ना. मी जर असं सगळं शेव हे खात बसले असेल, तब्येत कसं सुधारली का? तुमची तब्येत सुधारलेली आहे याचा अर्थ काय? तुम्हीच काही ठेवीत नाही. धरा ही काकडी, खा. काढून घे ना. काढून कशाला? त्याच्यामध्ये काकडीमध्ये जीवनसत्व असतात, धुवून दिलेली आहे, गपचूप खायची. मग तू काय आता उपासाला चालती जरा कडू दिले काय? मनापासून नाही दिली काकडी. मला का नाही कडू लागत? तुम्हाला कसं कडू लागू राहिली काय माहित? तुम्ही जास्त नाटक करू नका. कडू लागू राहिली मला. आता ऐकून घ्या माझं. गपचूप जेवण करायचं आणि भांडे आणि कपडे धुवायचे पडलेले तेवढं पटकन आवरून घ्यायचं का? जास्त डोक्यात नाही जायचं. मी फक्त भांडे धुणार, कपडे धुवायचे. फरशी पण पुसा. ठीक आहे, फरशी पण पुसून.
आणि कपडे नाही करते की नाही, ते नाही धुणार. मशीनला टाका कपडे. जा मग श्रीखंड डबा घेऊन अगं बसा, श्रीखंड संध्याकाळी मला उपवास सोडायचा टायमाला ठेवलेला आहे मी. कपडे देईन ना मग श्रीखंड घेऊन. श्रीखंड संध्याकाळी मला उपवास सोडायचा आहे ना, त्यावेळेस श्रीखंड डबा फोडायचा आणि मुलं पण शाळेत येतील. पण तू इथे बसू नको ना, मग जेवण नाही जाणार. जा तिकडच्या घरात जा. या का बुकटीत तुमच्या दादोबाडी ना ती नाटक माणूस आहे हो. अरे मला किती नाटक करणार तिथं ऑफिस मध्ये ऑफिसच्या बायकांवर डब्बा गोड लागतो तेव्हा नाही तुम्हाला दडपण येतं. इथं घरी बायकोचं दडपण येतं. त्यांचं दडपण नाही येत ना, त्यांचं बरं वाटतं.